नमस्कार, गौरीच रेसिपी कोल्हापुरी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। चला मंडळी, आज आपण एकदम महिनाभर टिकणाऱ्या म्हशीच्या कोवळ्या दुधापासून बनवलं आहे चिकाची बर्फी म्हणजेच वडी बनवली आहे। तर खायला खूप खमंग आणि एकदम खुसखुशीत अशी लागते, अगदी महिनाभर टिकते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तर इथं मी म्हशीचा 1 लिटर चीक घेतला आहे। तर याला आपण आता चुलीवरती छान आता वाफवून घेणार आहे। 20 मिनिटे छान असा चुलीवरती वाफवून घेतला आहे। तर याला आपण आता बाहेर काढून घेऊ। तर इथं 20 मिनिटांनंतर छान असा चीक मस्त घट्ट असा शिजला आहे। त्याला पूर्ण थंड करून घेऊया। तर इथं पूर्ण थंड झाला आहे। तर याला आपण आता चाकूने कट करून घेऊया। तर इथं अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे। तर इथं आता छोटे छोटे असे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे किसायला सोपं जातं। तर एकदम मस्त परफेक्ट असा शिजला आहे। तर आता किसणीने आपण छान किसून घेऊया। हे किसायला खूप सोपं आहे, पटकन किसलं जातं। तर इथं बघू शकता, अशा पद्धतीने मी सर्व मोठा मोठा असं किसून घ्यायचं आहे। तर एका ताटामध्ये पूर्ण असा किसून घेतला आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण आता घालून घ्यायचं आहे। आता जेवढा खीस आहे तेवढी आपण साखर ऍड करू शकतो। तर इथं मी 1 लिटर चीक होता, तर 1 किलो मी या ठिकाणी साखर घातलेली। जर आपल्याला प्रमाण जर माहित नसेल तर ज्या भांड्यामध्ये आपण चीक शिजवलं आहे तेवढं भांडं आपण साखर ही घालू शकतो। तर आता इथं मी साखर छान मिक्स करून घेतलं आणि इथं आपण चुलीवरती शिजवणार आहोत। तर आता चुलीवरती पातेलं ठेवून याला आपण मोठ्या आचेवर आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे। साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपण एकसारखं हलवत राहायचं आहे। तर इथं साखर इथं छान अशी विरघळली आहे। इथं बघू शकताय, त्याला छान पाणी सुटलं आहे। आता हेच पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्येच थोडीशी मी वेलची पूड घातली आहे। तर आता एकसारखं आता आपण हे हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकताय, साखरेचं थोडंसं पाणी आटत आहे। तर आणखी आपण 10 मिनिटं असं एकसारखं आपण हलवून घ्यायचं आहे। तर इथं साखरेचा पाक आहे पूर्ण आटलेला आहे। तर थोडंसं 1-2 मिनिटं आणखी मी थोडंसं कोरडं करून घेणार आहे अशा पद्धतीने। तर हे मिश्रण पूर्ण आपलं तयार झालं आहे। तर इथं तुम्ही बघू शकताय, तर असं या पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। तर आता मी हे बाजूला काढून घेणार आहे। आता ज्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण हे मिश्रण घालणार आहे त्याला आपण सुरुवातीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढे जाड किंवा पातळ जेवढं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही यामध्ये हे मिश्रण घालू शकता। तर मी अशा पद्धतीने दोन्ही ताटामध्ये ह्या वड्या थापून घेतल्या आहेत। पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत। आता इथं थोडंसं थंड झालं आहे, त्याच वेळेला मी अशा पद्धतीने वड्यांचा आकार दिला आहे। तुम्ही कसल्याही आकारामध्ये तुम्ही वड्या इथे पाडू शकता, तर सहज निघतात। तर इथे बघू शकताय, एकदम सहजपणे ही वडी निघते आहे। खूप सुंदर लागते, तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा। चला तर मग तयार आहे आपली महिनाभर टिकणाऱ्या म्हशीच्या कोवळ्या दुधाच्या चिकाच्या वड्या तयार आहेत। तुम्ही नक्की एकदा घरी जरूर करून पहा, खूप सुंदर लागतात। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद करते। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। धन्यवाद।